सगळ्या गोष्टी त्यावरती देत असतो। तर त्यावरती आपण काय म्हणतोय तर यावर्षी काय शेतकऱ्यांसाठी आहे, विशेषतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय नेमकं शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे तर ते बघण्याचा आपण विचार करतोय। विशेषतः पीक विविधता, उत्पादनामध्ये वाढ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ आणि रोजगार निर्मितीवरती केंद्र सरकारने भर दिलेला आहे। विशेषतः किनारी भागामध्ये सरांनी सांगितलं तसं नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 2030 पर्यंत कच्चा काजू आणि नारळ उत्पादन आणि प्रक्रियेसाठी भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी, निर्यात स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि यासोबतच एक प्रीमियम जागतिक ब्रँड मध्ये भारताचे जे काही काजू बनतात किंवा कोकोचे जे काही प्रीमियम उत्पादनं बनतात तर त्यासाठी एक समर्पित कार्यक्रम असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारांसोबत या सगळ्यामध्ये केंद्र सरकार भागीदारी करणार आहे आणि चंदन परिसंस्थेला एक उभारी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे। यासोबतच कमी उत्पादनांमध्ये येणाऱ्या बागांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी, त्यासोबतच अक्रोड, बदाम, पाईन नट्स यांच्या वाढणीसाठी म्हणजे लागवड वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि तरुणांना सहभागी करून मूल्यवर्धन करण्यासाठी या सगळ्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्यात। यासोबतच मत्स्य व्यावसायिकांसाठी सुद्धा मोठ्या घोषणा करण्यात आल्या, त्यांनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे। 500 जलाशय आणि अमृत तलावांचा विकास करण्यात येणार आहे। यासोबतच बाजारपेठेला त्यांना जोडण्यासाठी मत्स्य व्यावसायिकांना स्टार्टअप्स, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडून घेण्यात येईल असं सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत। यासोबत पशुपालनासाठी सुद्धा भर देण्यात येणार आहे। विशेषतः कुक्कुटपालन आणि पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक मूल्य साखळी उभारण्यात येईल असं सुद्धा म्हणणं आहे। यासोबतच वेगवेगळे मुद्दे आहेत, म्हणजे भारतामध्ये आता विस्तार होत असताना एआयचा वापर करू असं सुद्धा म्हटलेले आहेत निर्मला सीतारामन। यासोबतच शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार एआय टूल अशा पद्धतीची घोषणा जी आहे तर ती सुद्धा त्यांनी केलेली आहे। कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा आहे आणि त्या बाजूचं मोठं अर्थकारण हे कापसावरती अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने आता 5 घटक असलेला 5 कलमी वस्त्रोद्योग कार्यक्रम जो आहे तो त्यांनी जाहीर केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये काय म्हटलेलं तर कापड निर्मिती, जागतिक बाजारामध्ये ब्रँडिंग आणि मार्केट विकास या सगळ्यासाठी प्रयत्न केला जाईल। म्हणजे आजच्या अर्थसंकल्पामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला मानावा लागेल। विशेषतः वस्त्र उद्योगाला चालना मिळण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे, त्यासाठी प्रयत्न असू असं त्यांचं म्हणणं आहे। आणि यातला पहिला घटक असणार आहे राष्ट्रीय कापड योजना। या योजनेमधून रेशीम, लोकर, ताग किंवा मानव निर्मित कापडाचा समावेश असेल आणि कापड निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येईल। दुसरा घटक असणार आहे वस्त्रोद्योग आणि रोजगार निर्मिती योजनेचा, म्हणजे यामधनं पारंपरिक वस्त्र उद्योगाला आर्थिक हातभार देऊन त्याचं आधुनिकीकरण जे आहे तर ते करण्यात येईल। मग त्याच्यामध्ये प्रमाणपत्र केंद्रांची स्थापना सुद्धा करण्यात येईल। तिसरा घटक असणार आहे राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकला कार्यक्रम, तर ज्याच्यामध्ये हातमाग धारक आणि हस्तकला कामगारांचं सबलीकरण करण्यात येईल। या कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होतीये, त्यामुळे हे फार महत्त्वाचं असणार आहे। यासोबत यातला चौथा जो घटक असणार आहे तो आहे पर्यावरण पूरक ज्या गोष्टी आहेत तर त्या आता दिल्या जाणार आहेत। पर्यावरणाला हानी न पोहोचवता कापड निर्मिती उद्योगाचा विकास करण्यात येईल। आणि पाचवा जो घटक आहे तो आहे महात्मा गांधी ग्रामस्वराज खादी आणि हातमाग सशक्तीकरण योजना, ज्यामध्ये खादी, हस्तकला आणि हातमाग उद्योगाला चालना देण्यात येईल। त्यामुळे असा 5 स्टार आपण म्हणू शकतो, 5 कलमी म्हणू शकतो अशा पद्धतीचा हा जो सगळा कार्यक्रम आहे तो आज सुद्धा अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।